लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाची अपडेट तुमच्या समोर आलेली आहे। बघा, दुसऱ्या टप्प्याच्या लाभार्थी यादी जाहीर झालेल्या आहेत आणि तुम्ही त्या पाहू शकणार आहेत। जर तुम्हाला 3000 रुपये आले नसतील तर ते कसे चेक करायचे ते पण त्या याद्यामध्ये तुम्हाला पाहता येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रत्येक स्टेप्स तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला तुमच्या गावातल्या जिल्ह्यातल्या याद्या कशा बघायच्यात आणि कशा स्वरूपात तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय। चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्यायचंय, सबस्क्राइब करायचंय, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मी दररोज देत आहे, त्याच्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करायचंय। सगळ्यात पहिला पॉइंट आहे बघा, लाभार्थी यादी कशी बघायची ते तुम्हाला मी दाखवायला लागलोय। सगळ्यात पहिले ती तुम्हाला वेबसाईटवर जायचंय। कोणत्या? अधिकृत वेबसाईटवर जायचं। अधिकृत म्हणजे काय? गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट असतात त्यांना म्हणतात अधिकृत वेबसाईट। जसं की तुमच्या जिल्ह्याच्या .government.in नावाने शेवट झाला तर ती अधिकृत वेबसाईट असते, गव्हर्नमेंटची वेबसाईट असते। तर प्रत्येक जिल्ह्याच्या, जसं की पुणे जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ठाणे जिल्हा असेल, प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी काय असतात, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतात। त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय। त्या ठिकाणी बघा, लाभार्थी यादी नावाचं त्यांचं बटन आलेलं आहे। लाभार्थी याद्या अशा स्वरूपाचं बटन आलेलं आहे। त्या लाभार्थी यादीवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचंय। लाभार्थी यादीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव त्या ठिकाणी टाकायचंय। जसे की तुम्ही कोणत्या पण जिल्ह्यात असाल, धुळे जिल्हा असेल, जळगाव असेल, तिकडे नागपूर जिल्हा असेल, अमरावती असेल, कोणत्या पण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुमचं नाव, जिल्हा सिलेक्ट करायचे। त्या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। तुमचा आधार क्रमांक सर्च करायचे तुम्हाला। सर्च म्हणजे काय? शोधायचंय। एवढे साऱ्या मोठ्या लिस्ट आलेल्या आहेत, त्या लिस्ट मध्ये तुमचं नाव शोधायचं असेल तर त्या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। कारण नावानुसार जर तुम्ही सर्च केलं तर भरपूर सारे तुमच्या नावाचे ताई असू शकतात, त्याच्यामुळे तुमचा आधार कार्ड त्या ठिकाणी त्या यादीमध्ये टाकायचा आहे। यादीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला लिस्ट मिळेल। तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यानुसार लिस्ट मिळेल। त्या जिल्ह्याच्या लिस्टनुसार तुमचं या ठिकाणी आधार कार्ड नुसार तुमचं लिस्ट भेटेल आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळं चेक करायचंय। नाव बरोबर आहे का, आधार कार्ड बरोबर आहे का, तुम्ही फॉर्म कधी भरला होता, तुमचा अप्रूव्ड आहे का, तुमचं डीबीटी झालेलं आहे का, बँक डिटेल्स बरोबर आहेत का, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चेक करायच्या। तर म्हणत असाल की सर, आता ही माहिती तुम्ही दिली आहे, पण आम्हाला एक थोडं स्वरूपात एक दाखवा की हे कसं दिसतं, हे यादी बघायची कुठं, कसं दिसतं, एक थोडक्यात एक जिल्हा दाखवा। तर तुम्हाला जिल्हा मी दाखवतो की एक उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला एक एक्झाम्पल घ्या। एक उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला एक जिल्हा दाखवतो, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता। एक्झाम्पल घ्या, तुम्ही गुगलवर जायचंय। काय करायचंय? गुगलवर जायचं तुमच्या मोबाईलमध्ये आणि डायरेक्ट लाभार्थी यादी असं सर्च करा। लाभार्थी यादी, फक्त एवढं जरी टाकलं लाभार्थी यादी, त्याच्यानुसार तुम्हाला भरपूर सारे जिल्ह्याची माहिती भेटतील। समजा एक एक्झाम्पल घ्या, कोणी हे धुळे जिल्ह्याची लगेच यादी समोर आली आहे, धुळे जिल्ह्याची यादी समोर आली आहे। तुम्ही धुळे जिल्ह्याची यादी सारखीच तुम्ही तुमच्या जिल्हा तिथं शोधायचा आहे। असं नाही की धुळे जिल्हा समोर आला म्हणजे धुळ्याची यादी बघायची आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार त्या याद्या समोर येतील, त्या याद्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे। समजा की एक्झाम्पल घ्या, धुळे जिल्ह्याची यादी समोर आली आहे, तर असं समजा की त्या ताई धुळे जिल्ह्याच्या आहेत। या ठिकाणी दिसते बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी, ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे बघा। म्युनिसिपल कॉर्पोरेशन महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला दिसतंय। .governmentची ही गव्हर्नमेंटची वेबसाईट तुम्हाला दिसते। म्युनिसिपल पार्टी धुळे जिल्ह्याची ही तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। त्याच्यामुळे एक एक्झाम्पल घ्या, हे धुळे जिल्ह्याने अशा स्वरूपात लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला बघा होम दिसतंय, कॉर्पोरेशन दिसतंय, सगळ्या गोष्टी दिसतात। त्याच्या बाजूला बघा या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय, या ठिकाणी दिसतंय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी दिसतंय तुम्हाला। याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय। याच्यावर क्लिक केल्यानंतर भरपूर सारे तुम्हाला या ठिकाणी याद्या येतील। भरपूर सारे बघा या ठिकाणी याद्या आलेल्या आहेत। जसं की धुळे जिल्ह्यामध्ये जेवढे वार्ड आहेत त्या वार्डनुसार प्रत्येक वार्डच्या या ठिकाणी याद्या समोर येतील। जसं की तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार, असं नाही की मी धुळे जिल्हा दाखवतोय म्हणजे तुम्हाला धुळे जिल्ह्याच पाहिजे, तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार वार्ड बघायचा आहे। तुम्ही तुमच्या गावात असाल तर गावानुसार, तालुक्यानुसार पण याद्या आलेल्या आहेत। त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। शहराच्या वेगळ्या याद्या आहेत, गावाच्या वेगळ्या याद्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या याद्या असणार आहेत। पण मी एक एक्झाम्पल, एक उदाहरण तुम्हाला दाखवतोय। तर एक्झाम्पल घ्या की तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये आहात, बघत आहात, आणि धुळे जिल्ह्यामधलं वार्ड 1 नंबर मध्ये तुम्ही काय आहेत, वार्ड 1 नंबर आहेत। त्या वार्ड 1 नंबरच्या पुढे डाउनलोडचं बटन आहे बघा,
डाउनलोड, म्हणजे तुम्हाला यादी डाउनलोड करायची तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे डाउनलोड करायची तर डाउनलोड करू शकता. तुम्ही ज्या वॉर्डमध्ये असाल त्या वॉर्डमध्ये तुम्ही समजा ह्या वॉर्डमध्ये आहेत कोणत्या 6 नंबरच्या वॉर्डला तर 6 नंबरच्या पुढचं डाउनलोडचं बटन दाबायचं. ती यादी तुमच्या मोबाईलमध्ये येईल. मोबाईलमध्ये आल्यानंतर आता बघा खूप मस्त स्वरूपात सगळी डिटेल्स तुम्हाला त्या याद्यामध्ये पाहायला मिळेल. बघा या ठिकाणी बघा ही दिसते तुमच्या समोर डिटेल्स. या ठिकाणी बघा धुळे महानगरपालिका धुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी तुमच्या समोर दिसते. तर ही लाभार्थी यादी बघा अशा स्वरूपात तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये दिसेल. तर ही सगळी गोष्ट तुम्हाला चेक करायची. आता बघा भरपूर सारे असे नाव आहेत, तुम्ही काही एकटे नाहीयेत, भरपूर सारे तुमच्या त्या वॉर्ड मध्ये ताईंनी फॉर्म भरलेले, त्याच्यामुळे तुमचं नाव त्या ठिकाणी त्या यादीमध्ये शोधायचं. आधार तुम्ही एकटे सर्च करू शकता, तुमचा आधार कार्ड नंबर नुसार सर्च करू शकतात, किंवा खाली खाली येऊन तुम्ही असं बघा खाली खाली यायचं त्या पीडीएफ मध्ये जसं तुमचं नाव जसं दिसेल त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पण सोपी गोष्ट आहे की बाबा तुम्ही सर्च करा, तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि सर्च करा, त्यानुसार पण तुम्हाला पाहता येणार. एक एक्झाम्पल घ्या, ह्या अशा स्वरूपात दिसते बघा यादीमध्ये काय काय दिसते बघा. क्रमांक दिसेल, नाव तुमचं काय नाव आहे तुम्हाला हे दिसेल, तुमचं नाव हे या ठिकाणी चेक करायचंय, पत्ता बरोबर आहे का आधार कार्ड नुसार तो चेक करायचा आहे, मोबाईल नंबर बरोबर आहे का तो चेक करायचा आहे, जन्म तारीख बरोबर टाकलेली आहे की ते चेक करायची आहे. स्त्री कारण ही लाडकी बहीण योजना स्त्रियांसाठी म्हणून स्त्रियाच त्या ठिकाणी असणार आहे. नंतर पुढचं बघा आधार कार्ड नंबर, हा खूप महत्वाचा घटक आहे. बघा तुम्ही यादीमध्ये नाव आलंय पण तुमचा आधार कार्ड जर चुकला असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये नाही, कोणत्याच पुढच्या टप्प्यात पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला फॉर्म तुम्हाला परत सबमिट करायचा आहे, परत तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म रिसबमिट करायचा आहे, परत फॉर्म भरायचा आहे. आधार कार्ड व्यवस्थित बघा, पिनकोड, जिल्हा, तालुका, गाव, हे महिलांचं लग्नापूर्वीचं नाव, नारी शक्तीचा प्रकार म्हणजे तुम्ही ऍप वरून भरलाय का नाही हे सगळं दिसेल, वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही लग्न केलेलं आहात का हे सगळं दिसेल, योजना, विभाग, बँकेचं नाव, तुमचं जे डीबीटी झालेली बँक आहे ती बँक या ठिकाणी टाकली आहे का किंवा कोणती बँक तुम्ही टाकली आहे का ते सगळं या ठिकाणी तुम्हाला यादीमध्ये पाहता येणार आहे. तर ही खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला दाखवली. आता तुम्ही म्हणत असाल की सर की बाबा ठीक आहे आम्ही याद्या बघितल्या, सगळं बघितलं, आमचं नाव वगैरे सगळं आहे, तर त्याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुम्ही कुठून बोलतायत, त्या ठिकाणी तुम्ही कधी फॉर्म भरला होता, अप्रूव्ड कधी झाला होता, डीबीटी कधी झालं होतं, या सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी संध्याकाळी 7 वाजताच्या लेक्चरमध्ये देणार आहे. तर लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी मी याद्या कशा बघायच्या सांगितलं. पण आता बरेच जण असेल की सर आम्हाला याद्या बघायला जमणार नाहीये, आम्ही बाबा एवढे सर आम्ही एवढं आम्हाला ते मोबाईल वापरता येत नाहीये किंवा आम्हाला ते समजा नाही कुठं जायचं कुठं नाही, कोणती आमची वेबसाईट आहे, कोणती गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, ते आम्हाला काहीच समजत नाहीये, असं कुणाला होते का सांगा की बाबा सर आम्हाला कळतच नाहीये, तुम्ही सांगितलं गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जा, पुण्याच्या वेबसाईटला जा, भरपूर सारे आम्ही वेबसाईट चेक केला, भरपूर मोबाईल मध्ये बघितलं पण आम्हाला कुठंच याद्या सापडा गेल्यात. असं जरी झालं टेन्शन घेऊ नका, हा तुमचा लाडका भाऊ तुमच्यासाठी खंबीर उपाय. तरी तुम्हाला सांगतो की कसं चेक करायचंय. याद्या आलेल्या आहेत, वरून याद्या आल्यात ना, बरोबर, याद्या एक तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पाहायला भेटतील. किंवा दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगणार आहे की याद्या कुठं बघायच्या. बघा लक्षात घ्या, खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला द्यायला लागलोय. बघा लाभार्थी यादी, जर तुम्हाला तुमचं दिसतच नसेल की तुम्हाला कुठं चेक करायचंय तर एक लक्षात घ्या, तुम्हाला सर्वप्रथम अर्धदराच्या जवळ ग्रामपंचायत किंवा सेतू या सेवा केंद्रामध्ये जायचंय, सुविधा केंद्रामध्ये जायचंय. लक्षात घ्या तुम्ही जर गावामध्ये असताल किंवा तुम्ही शहरामध्ये असताल किंवा कुठे जरी असताल तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी ताईकडे सुरुवातीला जा. अंगणवाडी ताईच्या तिथलं जा, तिथल्या अंगणवाडी ताईला पण जर काही समजलं नाही तर ग्रामपंचायतीमध्ये जा. ग्रामपंचायतीमध्ये पण तुम्हाला नाही भेटलं तर किंवा कोणी जर असतील बाबा तहसीलमध्ये जाऊ शकतात किंवा तिथं जवळचं काही पण जे सेवा केंद्र, सेतू सुविधा सेवा केंद्र असेल, एखादं कोणतं जरी केंद्र हे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचंय. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जाऊन आणि त्यांच्याकडे बघा, त्यांच्या ठिकाणी त्यांना काय करायचं, संबंधित त्या ठिकाणी अधिकाऱ्याला भेटायचं. म्हणजे ग्रामपंचायतीत गेलात, ग्रामसेवकाला तुम्ही भेटू शकतात किंवा अंगणवाडीच्या ताईला भेटू शकतात किंवा अजून तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जाऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या तलाट्याकडे जाऊ शकतात, सगळ्याकडे. आणि त्यांना जाऊन तुमचं आधार कार्ड, तुमचं नाव आणि ज्या तुम्ही फॉर्म भरला होता त्या फॉर्मची प्रिंट त्यांना दाखवायची. ते दाखवल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडे याद्या सगळ्याकडे आलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते तुम्हाला तुमच्या यादीमध्ये सगळं दाखवणार आहेत. लक्षात घ्या
दुसरी गोष्ट खूप महत्वाची, जर तुम्हाला याद्या पाहता येत नसतील तर सोपा पर्याय तुम्हाला सांगितलाय. आजच जवळच्या अंगणवाडी ताईकडे जायचंय, जवळच्या ग्रामसेवकाकडे जायचे, जवळच्या सुविधा केंद्रामध्ये जायचे, सेतूमध्ये जायचे, तहसील ऑफिसमध्ये जायचे, जे जवळ तुम्हाला पडेल त्या जवळच्या कार्यालयामध्ये जा. त्यांना तुमचा आधार कार्ड नंबर सांगा, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून कधी फॉर्म भरला होता सांगा, त्यांचा फॉर्मचा नंबर तुम्ही त्या ठिकाणी सांगा. त्यांना ऑटोमॅटिक तुमचा जो फॉर्मचा नंबर आलेला असतो बघा, तो त्यांना सांगितल्यानंतर बरोबर डिटेल्स तुम्हाला सगळे ते देणार आहे. तुमचं काय प्रॉब्लेम झालाय, तुम्हाला 3,000 का नाही भेटले किंवा 3,000 भेटलेत पण 1,500चा हप्ता तुमचा पुढचा कधी येणार आहे सगळं सांगणार आहेत ते. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. बघा खूप छान स्वरूपाची माहिती दिली आहे. चॅनलला नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचंय. खूप जास्त स्वरूपात तुम्हाला माहिती मी देत आहे. संध्याकाळी 7 वाजता प्रश्न उत्तर, तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. संध्याकाळी 7 वाजता सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. आणि लक्षात घ्या, चॅनलवर नवीन असताल तर या दादाच्या चॅनलला, तुमच्या लाडक्या दादाच्या चॅनलला जॉईन करून घ्यायचंय, सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. प्रत्येक ताईला हा व्हिडिओ पाठवायचा आहे, कारण की लाभार्थी याद्या पाहणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि लाईक तेवढं करून टाकायचं आहे. इथेच थांबूया, संध्याकाळी 7 वाजता भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.